त्याच वेळेला दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार, लोकसभा, राज्यसभा, इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत, निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत, मोर्चा काढणार आहोत। ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहे, सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत, EVM संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचं हस्तक म्हणून काम करते आहे। आम्हाला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल। राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरणं बाहेर काढत आहेत आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे। लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी, आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला। नाही पण राहुल साहेब, 12 लोकांना 30 लोकांना परमिशन दिली आहे भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता। बघा, प्रश्न भेटण्याचं नाही आहे, प्रश्न आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधून घेण्याचा आहे आणि लोकशाहीनं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे। निवडणूक आयोग सांगू शकत नाही किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही। बाकी देशभरात जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे BJPचे लोक आंदोलन करत आहेत। या दिल्लीमध्ये भाजपतर्फे मोठमोठी संमेलनं, सभा आणि गोंधळाची कामं होत आहेत। मग आम्ही जर आमच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एखादं आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचं कारण काय? ही काय इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलं आहे पाहावं लागेल ना मला। आम्ही जाऊ ना, रस्त्यावर उतरू ना, आम्ही काय करतील, आम्हाला अटक करून तुरुंगात टाकतील, आमची तयारी आहे। नाही पण राहुल साहेब, निवडणूक आयोग असं म्हणतोय की राहुल गांधी हे फक्त आरोप करतात, त्यांना आम्ही जेव्हा सांगतो आहोत की तुम्ही पुरावे आम्हाला सादर करा, ते आम्हाला सादर करत नाहीत। यामुळे राहुल गांधींच्या विरोधात कर्नाटक, महाराष्ट्र आणि आणखी एका राज्यानं निवडणूक आयोगानं नोटीसही इश्यू केली। बघा, असं आहे की राहुल गांधींनी पुरावे दावे म्हणजे काय करावं? राहुल गांधी हे देशाचे किंवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे, ते सत्य बोलत आहेत, त्यांनी पुरावे समोर आणलेले आहेत। प्रत्येक वेळेला तुम्हाला पुरावे द्यायची गरज काय? महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले ना, काय केलं निवडणूक आयोगानं? महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला। हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे। निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाही आहे। अमोल कीर्तिकरांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली हे आमच्या समोर आहे। शिवसेना हे नाव आणि चिन्ह याच निवडणूक आयोगानं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं हे आम्ही पाहिलं आहे। तर निवडणूक आयोगानं आम्हाला या गोष्टी सांगू नयेत। राहुल गांधींनी संपूर्ण पुरावे दिलेले आहेत आणि हे पुरावे त्यांच्या वेबसाईटवरच आहेत आणि त्या आधारेच राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिलं आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आणि प्रवक्ता आहे। नाही पण यावर फडणवीस असं म्हणत आहेत की 4 वेळा निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला सांगितलं की जर तुमचं म्हणणं आहे की हॅक होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं असेल ते त्यांनी सांगावं। विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण, ज्याला असं वाटलंय की आपली फसवणूक झाली आहे, तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातला एकवटला आहे आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे। आणि जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाचे त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत। हे लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले। तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। त्यांनी गप्प राहायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे चोरीचा माल आहे। चोराने गप्प राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे चोरीचा माल, लक्षात घ्या। स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये 3.25 ते 3.5 लाख मतांची चोरी झाली, हे तुम्हाला माहिती आहे का?
त्यांच्या सख्या भाचाचंही नाव कापलं गेलं, त्यांच्या घरातली नावं कापली गेली. म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं, गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं. त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असतील तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालंय याचा विचार न केलेला बरा. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की